जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण समर एक्झाम 2024च्या SY BCom सेमिस्टर 4मधील बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन स्टडी पर्पजसाठी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण की क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट काय आहे ते. बघा विद्यार्थी मित्रांनो, SY BCom सेमिस्टर 4मधील बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो सेकंड या विषयाच्या क्वेश्चन पेपर फॉर्मॅटमध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाचं आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन. यामध्ये टोटल तुम्हाला 6 प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 6 जो काही असणार आहे तो तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. आणि रिमेनिंग जे काही क्वेश्चन्स आहे म्हणजेच क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th अशा 4 प्रश्नांपैकी कोणतेही 3 प्रश्न तुम्हाला सॉल्व करायचे आहे. आणि राईट साईडला तुम्हाला जे काही फिगर्स दिसत आहे ते तुमचे मार्क्स इंडिकेट करता असा तिसरा महत्त्वाचा तुम्हाला नोटिफिकेशनमध्ये किंवा इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर जो काही विचारला जाणार आहे तो एकूण 70 मार्कांचा पेपर असेल. यासाठी पासिंग मार्क्स तुम्हाला 28 असणार आहे. तर पेपर लिहिण्यासाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम स्लॉट दिलेला आहे. यामध्ये पेपर लिहिण्यासाठीचं जे काही मीडियम असणार आहे ते मराठी किंवा इंग्लिश असणार आहे. म्हणजे काही विद्यार्थी मराठीतून पेपर देतील तर काही विद्यार्थी इंग्लिश मीडियमचे असतील तर ते इंग्लिशमधून पेपर देतील. ओके, सो क्वेश्चन पेपरच्या फॉर्मॅटमध्ये आपण जाऊया. तर क्वेश्चन नंबर 1 जो काही असणार आहे तो तुमचा MCQ 5 मार्काला असणार आहे. तर मॅच द फॉलोइंग पेअर्स हे देखील 5 मार्काला असणार आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 हा तुमचा 10 मार्कासाठी असणार आहे. क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th असे टोटली ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे 4. यापैकी कोणतेही 3 प्रश्न सॉल्व करायचे आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 15 मार्क्स आहे. म्हणजे 15 त्रिक 45 मार्कासाठीचे क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5th मिळून असणार आहे. म्हणजेच कोणतेही 3 प्रश्न तुम्ही सॉल्व केले तर 15 त्रिक 45 मार्क्स तुम्हाला या प्रश्नांमधून भेटून जातील. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स आहे, जिथे तुम्हाला 4 किंवा 5 शॉर्ट नोट्स दिल्या जातील. त्यापैकी कोणतेही 3 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला लिहायची आहे. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क आहेत. 3 यांची उत्तरं लिहिली तर 5 त्रिक 15 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील. तर या ठिकाणी बघा पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1ला तुम्हाला 10 मार्क्स, क्वेश्चन 2nd ते 5th यापैकी तुम्हाला 45 मार्क्स असणार आहे. आणि क्वेश्चन नंबर 6ला तुम्हाला 15 मार्क्स असणार आहे. 45, 15, 60 आणि 10 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढे परीक्षेत प्रश्न विचारलेले आहे तेवढेच प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्या. जास्त करून दुसरे प्रश्न लिखाण करण्याकडे जास्त वेळ देऊ नका. जेवढे विचारले त्याच प्रश्नांकडे जास्त वेळ देऊ शकता. ओके, सो इम्पॉर्टंट क्वेश्चन जे काही क्वेश्चन नंबर 2nd ते 5मध्ये तुम्हाला विचारले जातील त्यापैकी काही क्वेश्चनची लिस्ट मी या ठिकाणी तुम्हाला देत आहे. तर यातीलच प्रश्न विचारले जातील असं काही नाही, पण जवळजवळ यातूनच प्रश्न विचारण्याची जास्त शक्यता आहे. नंबर 1 पहिला महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे एक्सप्लेन द क्रेडिट क्रिएशन ऑफ कमर्शियल बँक. किंवा हाच प्रश्न दुसऱ्या बाजूने विचारला जातो तो म्हणजे एक्सप्लेन द प्रोसेस ऑफ मल्टिपल क्रेडिट क्रिएशन ऑफ कमर्शियल बँक. म्हणजे व्यापारी बँकाची पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा किंवा व्यापारी बँकाची बहुगुणित पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा. अशा पद्धतीने तुम्हाला हा ब्रॉड क्वेश्चन 15 मार्काला विचारला जातो. किंवा तुम्हाला विचारलं जातं एक्सप्लेन द क्वांटिटी थिअरी ऑफ मनी. म्हणजे पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट करा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे किंवा यामध्ये एक ब्रॉड क्वेश्चन विचारण्याची जास्त शक्यता आहे की एक्सप्लेन द कमर्शियल बँक क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ज्याला आपण काय म्हणूया इन्स्ट्रुमेंट्स म्हणूया किंवा क्रेडिट टूल्स म्हणूया आपण. क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह टूल्स ऑफ कमर्शियल बँक किंवा आपण म्हणू शकतो त्याला की पतनियंत्रणाची गुणात्मक आणि संख्यात्मक साधने कोणती RBIची. ओके, या पद्धतीचा प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे व्हॉट इज इन्फ्लेशन, एक्सप्लेन द
कॉन्सिक्युशन्स ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे चलन विस्तार म्हणजे काय आणि चलन विस्ताराचे परिणाम किंवा इफेक्ट्स ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे चलन विस्ताराचं जे काही परिणाम आहे ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. किंवा तुम्हाला त्याचे परिणाम जर का विचारले नाही तर व्हॉट इज इन्फ्लेशन अँड एक्सप्लेन द कॉजेस ऑफ इन्फ्लेशन, म्हणजे चलन विस्तार म्हणजे काय किंवा चलनवाढ म्हणजे नेमकी काय आणि चलनवाढीची विविध कारणं कोणकोणती आहेत ती स्पष्ट करून सांगायची आहेत. नेक्स्ट आहे एक्सप्लेन द इफेक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन, म्हणजे चलन विस्ताराचं उत्पादनावरील आणि वितरणावरील काय काय परिणाम होतात ते स्पष्ट करा. अशा पद्धतीचा देखील प्रश्न तुम्हाला इन्फ्लेशन या चॅप्टरवरती विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट इज ट्रेड सायकल, स्टेट द स्टेजेस ऑफ ट्रेड सायकल, म्हणजे व्यापार चक्र म्हणजे काय आणि व्यापार चक्राच्या विविध अवस्था स्पष्ट करा. तुम्हाला ट्रेड सायकलवरती डेफिनेटली प्रश्न आहे म्हणून व्यापार चक्र हा भाग व्यवस्थितरित्या करून ठेवा. नेक्स्ट प्रश्न आहे व्हॉट इज ट्रेड सायकल, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रेड सायकल, म्हणजे व्यापार चक्र म्हणजे काय आणि व्यापार चक्राची विविध वैशिष्ट्ये स्पष्ट करा. कॅरेक्टरिस्टिक्स नाही विचारलं तर त्याला फीचर्स हा देखील शब्दप्रयोग केला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे व्हॉट इज द मेजर मॉनिटरी मेजर्स टू कंट्रोल द ट्रेड सायकल, म्हणजे व्यापार चक्र नियंत्रित करण्यासाठीचे प्रमुख मौद्रिक किंवा चलनी उपाय कोणते आहेत, म्हणजे कोणकोणत्या उपायांनी आपण व्यापार चक्रावर नियंत्रण ठेवू शकतो ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे. नेक्स्ट सेकंड लास्ट प्रश्न आहे ब्रॉड क्वेश्चनमध्ये व्हॉट इज पब्लिक डेब्ट, एक्सप्लेन किंवा स्टेट द इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्ज म्हणजे काय आणि सार्वजनिक कर्जाचं महत्त्व स्पष्ट करा. आणि हा जर नाही विचारला तर आणखीन ब्रॉड क्वेश्चनला कोणता प्रश्न विचारला जाऊ शकतो व्हॉट इज पब्लिक एक्सपेंडिचर, स्टेट द कॉजेस ऑफ इन्क्रीजिंग पब्लिक एक्सपेंडिचर, म्हणजे सार्वजनिक खर्च म्हणजे काय आणि सार्वजनिक खर्च वाढीची विविध कारणं कोणकोणती आहेत हे स्पष्ट करायचे आहेत. सो या पद्धतीने तुम्हाला ब्रॉड क्वेश्चन्स हे विचारले जाण्याची शक्यता आहे. आता शॉर्ट नोट्समध्ये काही प्रश्न कोणकोणते विचारले जातील, आता याच्यातील काही प्रश्न हे तुमच्या ब्रॉड क्वेश्चनमध्ये येऊन गेलेले असतील तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी ते सांगितलेले आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे क्वांटिटेटिव्ह टूल्स ऑफ क्रेडिट कंट्रोल, पतनियंत्रणाची संख्यात्मक साधने. नेक्स्ट आहे क्वालिटेटिव्ह टूल्स ऑफ क्रेडिट कंट्रोल, पतनियंत्रणाची गुणात्मक साधने. नेक्स्ट आहे प्रोग्रेसिव्ह टॅक्स, म्हणजेच प्रगतिशील कर किंवा पुरोगामी कर. नेक्स्ट आहे मनी मेजर्स ऑफ RBI, म्हणजे रिझर्व्ह बँकेची पैशाच्या पुरवठ्याची मापनं कोणकोणती आहेत हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नेक्स्ट आहे इम्पॉर्टन्स ऑफ पब्लिक डेब्ट, सार्वजनिक कर्जाचं महत्त्व काय आहे यावरती शॉर्ट नोट्स नाही तर ब्रॉड क्वेश्चन विचारला जातो. नेक्स्ट आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर यावरती शॉर्ट नोट्स विचारली जाईल. त्यामध्ये तुम्ही चार्ट वगैरे काढून ते प्रत्येकी एक्सप्लेन करणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे सरप्लस बजेट, म्हणजे शिल्लकी किंवा अधिक्याचा अर्थसंकल्प. नेक्स्ट आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रेड सायकल, व्यापार चक्राची वैशिष्ट्ये, यावर ब्रॉड क्वेश्चन पण आहे आणि शॉर्ट नोट्स पण आहे. नेक्स्ट आहे कॉस्ट पुश्ड इन्फ्लेशन, म्हणजे खर्च दाब निर्मित चलन विस्तार आणि याला और आहे डिमांड पुल इन्फ्लेशन, म्हणजे मागणी ताण निर्मित चलन विस्तार. नंतर पुढं आहे स्टॅगफ्लेशन, म्हणजे मंदीयुक्त चलनवाढ, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तो काळजीपूर्वक करून ठेवा. नेक्स्ट आहे रिकव्हरी और रिव्हील स्टेज ऑफ ट्रेड सायकल, व्यापार चक्राची ऊर्जित अवस्था आणि पुनर्जीवन स्पष्ट करा. ओके. नेक्स्ट आहे पब्लिक फायनान्स मिनिंग अँड डेफिनेशन, किंवा नुसतं तुम्हाला पब्लिक फायनान्सवरती सुद्धा काय केलं जाऊ शकतं शॉर्ट नोट्स विचारली जाऊ शकते. ओके. नेक्स्ट आहे बॅलन्स शीट, किंवा त्याला आपण ताळेबंद असं देखील म्हणलं जातं, किंवा याला और एक प्रश्न असतो तो म्हणजे संतुलित अर्थसंकल्प स्पष्ट करा. ओके. नेक्स्ट आहे लिमिटेशन्स ऑफ क्रेडिट क्रिएशन ऑफ कमर्शियल बँक, हा प्रश्न कदाचित तुम्हाला ब्रॉड क्वेश्चनला पण विचारण्याची शक्यता आहे की व्यापारी बँकाच्या बहुगुणित पतनिर्मितीच्या मर्यादा कोणत्या आहेत. ओके. प्रक्रिया कशी आहे किंवा मर्यादा कशी आहेत हे स्पष्ट करायचे आहेत. नेक्स्ट आहे फंक्शन्स ऑफ मनी, पैशाची विविध कार्ये. नंतर बँक रेट. ओके. बँक रेट हा एक नंबरच चॅप्टरवरती तुम्हाला प्रश्न आहे, त्यावरती शॉर्ट नोट्स पण विचारली जाऊ शकते. नंतर डेफिसिट बजेट, तुटीचा
अर्थसंकल्प. तुम्हाला जे काही वेगवेगळे बजेटचे टाईप्स आहे तर त्यापैकी जसं संतुलित बजेट आहे, तुटीचा अर्थसंकल्प आहे किंवा शिल्कीचा अर्थसंकल्प आहे, असे काही महत्त्वाचे शॉर्ट नोट्स किंवा ब्रॉड क्वेश्चनला प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही बिझनेस इकॉनॉमिक या विषयाच्या सेमिस्टर 4 मधील पेपरचा या पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता. परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा हा व्हिडिओ सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत आपल्याला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.